कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। हनुमाननगर परिसरातील एका किचन व्यावसायिकाचा निर्घृण खून करून त्याचा मृतदेह विहिरीत टाकण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे। विशेष म्हणजे मृताच्या डोक्यावर आणि शरीरावर धारदार शस्त्राचे वार तर तोंडात कपड्याचा बोळा कोंबलेला असल्याने या हत्येमागे पूर्वनियोजित कट असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली येथील हनुमाननगर परिसर आणि इथेच आरएफ चिकन नावाने व्यवसाय करणारे 43 वर्षीय फिरोज खानसो मुजावर मात्र गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या फिरोज यांचा शेवट इतका भीषण असेल याची कुणालाही कल्पना नव्हती। सोमवारी सकाळच्या सुमारास शिरोली एमआयडीसी परिसरातील मंत्री मेटॅलिक्स कंपनीच्या मागील बाजूस असलेल्या शेतवड परिसरातील एका विहिरीत एक मृतदेह पाण्यावर तरंगताना शेतकऱ्यांच्या निदर्शनास आला। विहिरीतील मृतदेह पाहताच परिसरात एकच खळबळ उडाली। घटनेची माहिती तात्काळ शिरोली पोलिसांना देण्यात आली। माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि स्थानिकांच्या मदतीने विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला। मृतदेहाची ओळख हनुमाननगर परिसरातील चिकन व्यावसायिक फिरोज खानसो मुजावर अशी पटली। मात्र मृतदेहाची अवस्था पाहून पोलिसांनाही धक्का बसला। फिरोज यांच्या डोक्यावर आणि शरीरावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याच्या गंभीर जखमा आढळून आल्या। एवढेच नव्हे तर त्यांच्या तोंडात कपड्याचा बोळा कोंबलेला होता। त्यामुळे आधी निर्घृण हत्या करण्यात आली आणि त्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह विहिरीत फेकण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय। दरम्यान फिरोज मुजावर हे शुक्रवार दिनांक 29 पासून घरातून बेपत्ता होते। कुटुंबियांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला, मात्र काहीच माहिती न मिळाल्याने त्यांचा मुलगा फरान मुजावर यांनी शिरोली पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती। मात्र बेपत्ता असलेले फिरोज यांचा मृतदेह अशा संशयास्पद अवस्थेत आढळल्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। शिरोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार फिरोज मुजावर यांना पूर्वजांची जमीन मिळाल्याने पै पाहुण्यांमध्ये काही दिवसांपासून वाद सुरू होता। त्यामुळे हा खून जमिनीच्या वादातून झाला आहे का या दिशेने पोलीस तपास करत आहेत। तसेच या प्रकरणात कोणाचा सहभाग आहे, खुनामागचं नेमकं कारण काय आणि फिरोज यांना नेमकं कुठे आणि कसं मारण्यात आलं याचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत। एकीकडे बेपत्ता झालेल्या चिकन व्यावसायिकाचा मृतदेह विहिरीत सापडतो। शरीरावर धारदार शस्त्राचे वार आणि तोंडात कपड्याचा बोळा, त्यामुळे या घटनेने शिरोली शिये परिसर हादरून गेला आहे। खुनामागे जमिनीचा वाद आहे की आणखी काही कारण याचा तपास आता शिरोली पोलीस करत असून या प्रकरणातील आरोपीपर्यंत पोहोचण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे।